नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे राहुल गांधी अडाणी, ढोंगी की नतद्रष्ट. मित्रहो, इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांनी जैल सिंगना राष्ट्रपती केलं तेव्हा अनेकांना तो विनोद वाटला आणि आश्चर्य वाटलं. कसं काय इंदिरा गांधी असं करू शकतात असे प्रश्न विचारले गेले. एका इंग्रजी वर्तमानपत्रात याच्यावर चर्चासुद्धा झाली. तेव्हा काही लोकांनी असं सांगितलं की भारतीय लोकांना राजकारणात काय पर्याय दिले तर चालतात याची इंदिरा गांधींनी आधी परीक्षा घेतली आणि जेव्हा त्यांना खात्री पटली की काही दिलं तरी चालतं तेव्हा त्यांनी जयलसिंगांना राष्ट्रपती केलं. इंदिरा गांधींनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून बाबासाहेब भोसले यांची जेव्हा नेमणूक केली तर ती परीक्षा होती की आपल्याला जयलसिंग नेमले तर चालतील का. यासाठी बाबासाहेब भोसलेंची नेमणूक त्यांनी करून बघितली आणि ती चालली. आता बाबासाहेब भोसल्यांवर असं म्हणण्यामध्ये अन्याय होतोय खरं म्हणजे, कारण बाबासाहेब लोक जसं म्हणत होते की ते विदूषक आहेत, ते विदूषक नव्हते. ते विनोद करत असत पण ते गंभीर होते. ज्यांना महाराष्ट्राच्या समस्या काय आहेत त्याची कल्पना होती. आणि यशवंतराव चव्हाणांपासून शरद पवारांपर्यंत कल्याणमध्ये शिवाजी महाराजांच्या मिरवणुकीला बंदी होती. मुसलमानांची अघोषित बंदी होती. ती बंदी उठवण्याचं धाडस भोसल्यांनी दाखवलं आणि भोसले हे त्यांना कोणी आव्हान दिलं तर शरण जात नसत, ते आव्हान स्वीकारत असत. ठीक आहे, पण इंदिरा गांधींना याची कल्पना नसेल की जयलसिंग बाबासाहेब भोसले यांच्यापेक्षाही आपल्या घराण्यातच आपला नातू असं काही राजकारणामध्ये चमत्कार करणार आहेत की लोक आश्चर्य करतील की हा इंदिरा गांधींचाच नातू आहे की काय. आता राहुल गांधींनी सध्या निवडणूक प्रचार सभेमध्ये अनेक ठिकाणी ते भाषणं करतायत. त्या परवा केरळमध्ये कोट्यायमला ते गेले आणि त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला करताना असं विधान केलं की मोदी हे एक देश, एक भाषा, एक धर्म प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतायत. भाषा लादतायत, ते एक भाषा कोणती तरी लादतायत आणि हे देशाच्या विविधतेला उपयोगी नाही, पूरक नाही. राहुल गांधी उत्तर भारत आणि दक्षिण भारत अशी लढाई लावू पाहत आहेत. त्यांना हे माहीत नाही की अनेक म्हणजे अनेक पिढ्या, अनेक वर्ष, अनेक शतकं आपल्या ऋषीमुनींचं, सगळ्या राजे महाराजांचं एक देश निर्माण करणं हे स्वप्न होतं. एकात्म झालेला अखंड भारत हेच अनेकांचं स्वप्न होतं. ज्या केरळमधून तुम्ही भाषण केलं तर राहुल गांधी, त्या केरळनं निर्माण केलेले आदि शंकराचार्य काय करत होते. त्यांनी जी केदारनाथ, बद्रीनाथ वगैरे जी पीठं स्थापन केली, शंकराचार्यांची पीठं निर्माण केली, वेगवेगळी धर्म संकुलं उभी केली, ती कशासाठी. केरळमधले हे शंकराचार्य काश्मीरमध्ये गेले. आज काश्मीरमध्ये जे राजभवन आहे त्याच्या खिडकीतून जर बाहेर बघितलं तर शंकर हिल असा एक डोंगर दिसतो. ते शंकर नाव त्या डोंगराला शंकराचार्यांवरून दिलेलं आहे, कारण शंकराचार्य तिथपर्यंत गेले होते. तर संपूर्ण भारत एक आहे अशीच आपली धारणा आहे आणि तेच मोदी करतायत. योगी अरविंद असं म्हणाले होते की ही देवदुर्लभ भूमी आहे, कारण जगातला हा एकमेव भूप्रदेश असा आहे की जो चारी बाजूनी असा निसर्गानं वेष्टित आहे. म्हणजे वरती हिमालयाचं वेष्टन आहे आणि खाली समुद्र वलयांकित असा तो देश आहे.
आणि योगी अरविंद म्हणाले ही देवदुर्लभ अशी हिंदुस्थानी भूमी आहे. त्याला आपल्या सेनापती बापटांनी एक पुष्टी जोडले. देवदुर्लभ महाराष्ट्रेषु अतिदुर्लभ. भारतात जन्माला मिळणं हे दुर्लभ आहे, पण महाराष्ट्रात अतिदुर्लभ आहे असं सेनापती बापटांनी म्हटलंय. मग त्या महाराष्ट्रात जन्मलेले उद्धव ठाकरे, शरद पवारांनी बाबासाहेब भोसलेंची खिल्ली उडवण्याची एक संधी सोडली नाही, त्यांची अपकीर्ती करण्याची एक संधी सोडली नाही. मग राहुल गांधींचं त्यांना कसं काय चालतं हो? एक भाषा, मोदी एक भाषा आणतायत म्हणजे काय, कुठली गुजराती भाषा किंवा दुसरी कुठली भाषा ते लादत नाही आहेत. मोदी विविधतेला काही बाधा आणत नाहीत. मोदी हे काँग्रेसचं जे कारस्थान होतं संस्कृतला बाजूला करणं आणि संस्कृतच्या ठिकाणी उर्दूची स्थापना करणं ते यशस्वी होऊ देत नाही आहेत, म्हणून राहुल गांधींचा राग आहे. संस्कृत ही आपली प्राचीन देव गिरवाण भाषा आहे, ती देवभाषा आहे. आपली सगळं धार्मिक वाङ्मय हे संस्कृतमध्ये आहे. ज्ञानभाषा आपली संस्कृत आहे, संपर्क भाषा आपली संस्कृत आहे. आणि ज्या वेगवेगळ्या भाषा आहेत, तामिळ, मल्याळम, तेलुगू, मराठी, गुजराती, यांना आधुनिक विज्ञान आपल्या भाषेतून जर लोकांना सांगायचं असेल तर जे नवीन शब्द निर्माण करावे लागतील. त्यासाठी संस्कृत ही खाण आहे, संस्कृती जननी आहे. संस्कृत तुम्हाला इतकी अशी सृजनक्षम आहे. संस्कृत भाषेचा आधार घेऊन तुम्ही नवीन शब्द बनवू शकता आणि अभिव्यक्त होऊ शकता. ही संस्कृतची केवढी तरी मोठी आपल्याला होणारी सहाय्यता आहे, देणगी आहे. सगळ्या भारतीय भाषांची जननी आहे. गांधी आणि नेहरू या दोघांनी संस्कृतला मागे टाकून उर्दू लादण्याचा प्रयत्न केला आणि हिंदुस्थानी नावाची नवीन भाषा रूढ करण्याचा प्रयत्न केला. भारतीय भाषांमध्ये उर्दू शब्द जास्तीत जास्त आले पाहिजेत. मग हे हटवण्याचा प्रयत्न अगदी विश्वनाथ नरवण्यांपासून अनेकांनी केलेत की हिंदुस्थानी उर्दू भाषेचा आपला तसा काही संबंध नाही आहे. आपण आता म्हणतो, ही माझी आपल्या मित्राला आपल्या बायकोशी ओळख करून देताना म्हणतो, मित्र जर मराठी नसेल तर आपण ही ये मेरी बीबी आहे असं आपण म्हणतो. मी मुद्दाम विश्वनाथ नरवण्यांचा कोश काढून बघितला. त्यांनी त्या कोशामध्ये एका शब्दाला भारतीय 14 भाषांमध्ये काय प्रतिशब्द आहेत तर बायकोला सगळ्या भाषांमध्ये पत्नी शब्द आहे, बीबी शब्द कुठेही नाही आहे. त्यामुळे पत्नी शब्द हा कॉमन आहे, सामान्य आहे, तो सगळ्यांना कळतो, पण तो आपण वापरत नाही. नेहरू आणि गांधींच्या आग्रहामुळे, दडपणामुळे वैचारिक आपण बीबी शब्द वापरतो. असं ही तर मोदी जे करतायत ते उर्दूचं जे प्राबल्य होतं ते कमी करून संस्कृत प्राबल्य कमी होऊ नये यासाठी धडपडत आहेत. त्यात काहीच वाईट नाही आहे. आता एक धर्म मोदी आणण्याचा प्रयत्न करतायत असं जेव्हा राहुल गांधी म्हणतात तेव्हा त्यांचं अज्ञान प्रगट होतं. कारण एक धर्म असा भारतात कधीच नव्हता. हिंदू धर्म अशी गोष्टच अस्तित्वात नाही आहे. हिंदू धर्म पाळतो तो हिंदू अशी हिंदूंची व्याख्या नाही आहे. तर हिंदू जे पाळतात तो हिंदू धर्म अशी व्याख्या आहे. कोणी वैदिक आहे, कोणी शैवाईट आहे, कोणी लिंगायत आहे, कोणी बुद्ध आहे, कोणी हे, अशी अनेक आपल्या पंथोपपंथ आहेत. हे सगळे पंथ एकाच घरामध्ये वडील शिवाचे पूजक असतात, मुलगा विष्णूचा पूजक असतो, नातू आणखीन कोणाचा तरी, सून वेगळ्याच. हे सगळे गुण्यागोविंदानं नाचतात. त्यामुळे आपल्याकडे धार्मिक स्वातंत्र्य आहे आणि म्हणून आपण धर्मनिरपेक्ष आहोत. कारण आपला राज्यकर्ता कोणत्याही वैदिकांना केवळ उत्तेजन द्यायचं व बाकीच्यांचं काय, लिंगायत यांनी काय करायचं, त्यांनी देश सोडून जायचं का, नाही.
त्यामुळे आपल्याकडे सर्व धर्मांना, सर्व मतांना सारखाच मान आहे, सारखंच स्वातंत्र्य आहे, सारखंच उद्घोष करण्याचं स्वातंत्र्य आहे. हे यांना माहीत नाही राहुल गांधींना. त्यामुळे आपल्याकडे एक धर्म असा कधी स्थापन होणार नाही. पण राहुल गांधी आणि काँग्रेसचा जो प्रयत्न आहे तो हा देश एकसंध राहू नये. या देशाचं भावविश्व हे मुसलमानांच्या इच्छा आकांक्षांची आणि हिंदू हिताला बाधक असलं तरी असं एक संमिश्र असं काहीतरी असलं पाहिजे. ते निर्भेळ असं काही असता कामा नये. असा जो काँग्रेस संस्कृतीचा प्रयत्न आहे तो प्रयत्न मोदी हाणून पाडतायत. म्हणजे मुसलमानांना बरं वाटावं म्हणून राम हा काल्पनिक पात्र आहे, व्यक्तिमत्व आहे असं ते काँग्रेसचं म्हणणं होतं. तर राम हा आमचा आदर्श आहे, आमच्या रक्तामध्ये राम भिनलेला आहे असं मोदी सांगताय. तर त्याला राहुल गांधींचा राग आहे. त्यामुळे राहुल गांधी नुसते अडाणी किंवा डोंगी नाही आहेत, तर ते नतद्रष्ट आहेत. आणि बाबासाहेब भोसल्यांना विरोध करणारे, त्यांना विदूषक म्हणणारे शरद पवार त्यांना राहुल गांधी मग कसं काय चालतात? अर्थात मोदी जर एक देश, एक भाषा, एक धर्म हे म्हणतायत, असं राहुल गांधी एक धर्म नव्हे पण एक धार्मिक विचार, तत्वमसी भारतानं जो जगाला दिला की तत्वमसीचा जो विचार तो घेऊन खांद्यावर त्याची पताका घेऊन भारतीय जर वाटचाल करणार असतील आणि मोदींना तसं हवं असेल तर मोदींचं काही चुकलेलं नाही. मी एकच उदाहरण देतो की सावरकरांना अंदमानातून जेव्हा सोडलं, शेवटचा दिवस अंदमानातला, त्यावेळेला सावरकर काही बंड्यांना जवळ बसवून एक मंत्र शिकवत होते. तो मंत्र असा होता, एक देव, एक देश, एक भाषा, एक जात, एक इच्छा आणि एक आशा. आपण सगळे एकात्म होऊया. कोणीही कानडी, मराठी असा कोणी नाही, गुजराती, उत्तर प्रदेशी कोणी नाही. आपण सगळे हिंदू आहोत आणि आपण सगळ्यांनी एकमेकाला धरून राहायचं आहे. आणि प्रत्येकाने आपलं जी वेगळी ही आहे ओळख ती जपायचीच आहे, त्याला काही बाधा येत नाही आहे. पण आपलं मूळ जे आहे, अंतरंग आपलं ते एक आहे हे लक्षात ठेवून सगळ्यांनी वाटचाल करायचे. हा आपला ऋषीमुनींचा संदेश आहे. आणि तो जर मोदी जागवत असतील तर मोदी काहीही चूक करत नाही आहेत. मोदींनी आत्ता तामिळनाडूमध्ये दक्षिणेमध्ये जी भाषणं केलेत ती भारताची एकात्मता, अखंडता, एकसंधता वाढवणारी आहेत, विभेद करणारी नाही आहेत. दक्षिण भारत आणि उत्तर भारत अशी विभागणी करणारी नाही आहेत. हे लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग राहुल गांधी हे नतद्रष्ट आहेत हे लक्षात घेऊन त्या दृष्टीनं मतदान केलं पाहिजे असं मला वाटतं. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.